आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी. राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश. निवडणूक 3 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस. दुसरीकडे शिंदे दिल्लीमध्ये गेल्यानं चर्चांना उधाण. शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा. तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल, पटोलेंचा शिंदेंना टोला. मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. संजय शिरसाटांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर. मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार. काय बोलणार याकडे लक्ष. जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर. या कायद्याअंतर्गत सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही. विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी. अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर. तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं. नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याचा वरुण सरदेसाईंचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षा रक्षकावर संतापले. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा. शेलू वांगणीमध्ये घर नको असलेल्या अर्जदारांना मुंबईमध्ये घर मिळणार. बैठकीमध्ये आश्वासन. विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनापासून कचऱ्यासाठी फक्त 50 फुटांवर असल्याचं रोहिणी खडसेंचं म्हणणं. परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट. सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं प्रकरण. तपासामध्ये तथ्य न आढळल्यानं क्लोजर रिपोर्ट. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला राज ठाकरेंचा पाठिंबा. 2 ऑक्टोबरला मुंबईमध्ये होणाऱ्या कडूंच्या आंदोलनात मनसैनिक सहभागी होणार. बाळा नांदगावकरांची माहिती. शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी. 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. संस्था चालक आणि 1 शिक्षिका अद्यापही फरार. वैनगंगा नदीला पूर ओसरण्यास सुरुवात. पुरामुळे बंद असलेले गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होणार. चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग संध्याकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता. जायकवाडी धरण 71% भरलं. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ. नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली. नागपुरात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका. प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान. आकाशवाणी आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये धक्कादायक बाब उघड. जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचंही निरीक्षण. गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेमधील बळींची संख्या 17वर. एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकांकडून नदीच्या प्रवाहामध्ये 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम. राज्यात महानगरातील पुलांचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार. कुंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग. योग्य त्या उपाययोजनेच्या सूचना. साताऱ्यामधल्या पाटणमधील शिरळ ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास. शेतामध्ये जाण्यासाठी पूल नसल्यानं पाण्यातून जाण्याची वेळ. ग्रामस्थांची मोठी गैरसोय. जळगावच्या चिंचोली गावाजवळील हॉटेलमध्ये गोळीबार. गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय. चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून सेवा कर आकारण्यास प्रतिबंध करणारा निर्णय रद्द. चित्रपटांचे ऑनलाईन तिकीट महागण्याची शक्यता. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅप्स कॅफेवर गोळीबार. खलिस्तानी दहशतवादी हरजित सिंह लड्डीने स्वीकारली जबाबदारी. जपानमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार. पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित. कांटो कोशीन टोकियोमध्ये मुसळधार. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना. पावर्ड बाय गोविंद इंडिया का